मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांची भेट झाली। शिंदेंच्या भेटीनंतर सुद्धा धंगेकरांनी उद्यापासून नव्या धमक्यांचे संकेत दिले। 230 कोटी कुठून आले चौकशी करा असं धंगेकर यांनी म्हटले। पुणे जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहारावरून धंगेकरांनी ही मागणी केली आहे। मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र धंगेकरांमध्ये भेट झाली। या भेटीत शिंदेंनी धंगेकरांना समज दिली असं काही दिसलं नाही। उलट शिंदेंच्या भेटीनंतर धंगेकरांनी उद्यापासून नव्या धमाक्यांचे संकेत दिले। शिंदे साहेबांशी मी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पाठीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पाठीशी ते कायम उभे राहिलेले। ज्या मी पक्षात प्रवेश केला तेव्हापासून कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही, मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो आणि प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड फोफवली, सर्वसामान्यांना जगू शकत नाही। मला शिंदे साहेबांनी काहीतरी बोललं पाहिजे, अशी काही यंत्रणा काय ह्या यंत्रणेत आहे तर त्या यंत्रणेने आता ह्या असं चुकीचं वक्तव्य करू नये। आणि सामंत साहेबांनी मी त्याच्याबद्दल आपली बाजू मांडलेली, मी शिंदे साहेबांकडे बाजू मांडलेली। चुकीच्या बातम्या जात होत्या त्याबद्दल क्लिअर करायला मी त्यांच्याकडे गेलो, तो क्लिअर झालाय आणि जे काही लढाई ती उद्यापासून बघा ना। दरम्यान भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकर यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे। जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी मुरलीधर मोहोळ फसू नये यासाठी विशाल गोखलेंनी व्यवहाराचा त्याग केला असं वक्तव्य केलंय। आज सीएम जो है देवेंद्र फडणवीस जी सकारात्मक भूमिका निभा रहे हैं और साथ में चैरिटी कमिश्नर ने भी एक सकारात्मक भूमिका निभाई कि 8 दिन का स्टे दिया। उसके बाद विशाल गोखले जी ने अपनी विशालता दिखलाई, अपने मित्र मुरलीधर अन्ना मोहोल जी को उनको फंसना ना पड़े, उनके ऊपर कोई आंच ना आवे, इसलिए उन्होंने इतना बड़ा व्यवहार त्यागा है, इतनी बड़ी विशालता दिखलाई है। तो मैं साथ में कहना चाहूँगा जो यहाँ के ट्रस्टी हैं, चेयरमैन हैं चकोर दोषी चिराग दोषी, कि आप भी अपनी विशालता दिखलाइए। आज जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली। यामध्ये व्यवहार रद्द करण्यासाठी माघार घेणार असल्याची ट्रस्टींनीही माहिती दिली। गोखले ग्रुप नंतर आता ट्रस्ट ही अधिकृत माघार घेणार आहे। तर आजच्या सुनावणीवेळी धर्मादाय आयुक्तांनी जैन समाजाचे वकील योगेश पांडेंना सुनावले। धर्मादाय आयुक्तांबद्दल तक्रार नाही म्हणता मग बाहेर वेगळं बोलता, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचं मॉरल डाऊन झालंय, माझ्याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज झाल्याचं धर्मादाय आयुक्तांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्या शहांवरील अॅनाकोंडा टीकेवरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं। उद्धव ठाकरेंनी शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख करत टीका केली होती। यावर भस्म्यात झालेला अॅनाकोंडा असं म्हणत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंच्या टीकेवरून भाजप सुद्धा चांगलीच पेटली आहे। अमित शहांनी काल मुंबई दौऱ्यात महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केलं। यावरून ठाकरेंनी शहांना अॅनाकोंडा असं म्हणत हल्लाबोल केलाय। ठाकरेंच्या या हल्लाबोलानंतर भाजप आणि शिंदे पेटून उठले। मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए, दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े। इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची, बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो, नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्यारोग माहिती आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा अॅनाकोंडा आहे। म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे। हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत,
आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा. मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा. आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का? आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये अशा शब्दात फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. तर फडणवीसांच्या टीकेला अनिल परबांनी उत्तर दिलं आहे. अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा? आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी याचं उत्तर निवडणूक आयोगाने समोरून येऊन द्यायला पाहिजे. घरगडी असल्यासारखं निवडणूक काम करते निवडणूक आयोग आणि उत्तर देतात भाजपवाले. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपुरात भव्य मोर्चा. नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाते. नागपूर हैदराबाद महामार्ग त्यामुळे ठप्प झालाय. हजारो वाहनं येथे वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहेत. बच्चू कडू यांचा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे रवाना झालाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीत या मागणीसाठी बच्चू कडू यांनी हा ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे. नागपूर हैदराबाद महामार्गावर आता चक्काजाम आंदोलन केलं जाते. ही थेट दृश्य आपण पाहतोय बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर आंदोलनाची. बच्चू कडू यांच्या सोबत इतर शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर आता नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जाते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या परिसरामध्ये झालेली आहे. उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. ऐन आंदोलनाच्या दिवशी तुम्ही बैठक ठेवता, तुमचा हेतू काय आहे? आंदोलन मोडीच काढायचं आहे, आम्हाला तिकडे बोलावायचं आणि तिकडल्या तिकडे अटक करून ठेवायची आणि आता सांगायचं ते आले नाही म्हणून. हे बरोबर नाही आहे असा आरोप करणं. म्हणलं की 3-4 तासापुरती बैठकीला आली असते आणि पुन्हा परत गेली असती विमानाने नागपूरला जरी चाललं असतं, किंवा शेतकरी नेते किंवा प्रतिनिधी पाठवा. तुमचा काय भरोसा आम्हाला अटक करून ठेवली असती तर? मग अटक केली असती पोलिसांनी. हे सगळी गर्दी कोण सांभाळली असती? हे गर्दी सांभाळली कोण असते? स्वाभिमान असेल तर दादा आणि शिंदेनी सत्तेच्या बाहेर पडावं असं संजय राऊतांनी म्हटलंय. शहांच्या कुबड्या या वक्तव्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. गरजेनुसार भाजपला कुबड्या लागतात असं राऊत म्हणाले. दरम्यान महाराष्ट्रामध्ये भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालत नाही असं अमित शहा यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्रामध्ये भाजप कधीच कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या हिमतीने चालते या अमित शहांच्या विधानावरून विरोधकांनी शिंदेंसह दादांनाही सवाल केले. दादा शिंदेंच्या कुबड्यांची गरज संपल्यामुळेच आता भाजप त्यांना दूर करत असल्याची टीका केली आहे. तर कुबड्यांचा अर्थ मित्र होत नसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी. भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का? बिहारमध्ये कुबड्याच आहेत। महाराष्ट्रात 2 कुबड्या आहेत ना, मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का घेऊन फिरताय? कुबड्या आहेत, पण गरज सर्व वैद्य मरो। या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदेनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे। स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला, बरं का, कुबड्या स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडला पाहिजे। त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही। त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती। मित्र म्हणजे कुबड्या नसतात, मित्र म्हणजे कुबड्या नसतात। त्याच्या अगोदर नड्डा पण बोलले की आम्हाला आरएसएसची पण गरज नाहीये। ते असं म्हणाले आरएसएसची आता गरज नाही आम्हाला, असं म्हणाले ते। इतके अहंकारी लोक आहेत ते। आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुबड्यांवर उभं आहे। बरं, आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुबड्यांवर आहे। सगळ्या कुबड्या घेऊनच तुम्ही सत्तेत बसता, एवढं विसरू नका। दरम्यान महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाने आपल्याला कुणीही कुबड्या म्हटलं नसल्याचा दावा करत विरोधकांवर टीका केली। किंचितभर हिंदुत्व जरी शिवसेना उभाठामध्ये जिवंत असेल तर पहिल्या 2 कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना, एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची, ह्या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात। त्यामुळे भांडूपच्या भोंग्यांनी कधीतरी शिवसेना प्रमुखांचे विचार याचं आत्मचिंतन करावं आणि नंतर फुकटचे सल्ले दुसऱ्यांना द्यावे। भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते, अमित भाई पासून आम्ही सर्व, मोदीजी पासून देवेंद्रजी पर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे। एकनाथजी यांनी आपला पक्ष वाढवायचा आहे, अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे। शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना। त्यामुळे हा विचार काय करता आपण की अमितभाईंनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळाव नाही म्हटलं, त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला आपण सर्वांनी। दरम्यान असं असलं तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये दादांचे अनेक माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत आणि तिकडे जळगाव मधल्या पाचोऱ्यामध्ये शिंदेचे उमेदवार किशोर पाटलांच्या विरोधात लढलेले सर्व बंडखोर आणि उमेदवारांना भाजपनं स्थान दिल्यामुळे शिंदेसह दादा गटातही अस्वस्थता आहे। आता कुबड्या म्हणजे कोण, तर हे 2 पक्ष, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना लोकही राहणार नाही, पक्षही राहणार नाही, अशी परिस्थिती या दोघांची होईल का काय असं वाटायला लागलं। पण 29ला हे 2 पक्ष जे आहेत कुबड्या, अमित शहा ज्याला कुबड्या म्हणतात, या कुबड्यामध्ये नेते राहणार नाहीत, लोकही राहणार नाहीत। उद्या अशी परिस्थिती होईल कदाचित या दोन्ही पक्षाला परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि दादांना साहेबांकडे चर्चा करण्यासाठी यावं लागेल 29ची लढाई कशी लढायची।